नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ATP 2024 साठी कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी प्रिपेअर केलं पाहिजे। ठीक आहे, त्यासोबतच या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 2022 साली जी ATP ची एक्झाम झाली त्या ठिकाणी किती कट ऑफ आला होता। ओके, त्यानंतर जो काही पेपर पॅटर्न होता, कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आहेत त्यावर देखील या ठिकाणी आपण फोकस करणार आहोत। ठीक आहे, मोस्टली माझा जो फोकस असणार आहे हा असणार आहे, ऑलरेडी भरपूर विद्यार्थ्यांना याबद्दल सगळी माहिती आहे, पण जे फ्रेशर्स विद्यार्थी आहेत बरोबर ना, जे जस्ट आता पास आउट झालेले आहेत, सिव्हिल इंजिनियर असतील किंवा आर्किटेक्ट असतील, तर त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी माहीत नाहीयेत, त्यांना ह्या ॲड बद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये, त्यांच्यासाठी मोस्टली हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, पण हा व्हिडिओ तिथपर्यंत सर्वांनी पाहायचा, तिथपर्यंत मी सांगतोय की कोणकोणते विद्यार्थी ह्या एक्झामसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत किंवा कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम टार्गेट करणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करतोय। त्याआधी आपली जी ऑनलाईन बॅच आहे, ठीक आहे, असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 साठी आपली जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ठीक आहे, तुम्ही पोस्टरवर पाहू शकता। आपली जी ही बॅच आहे ही असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये। ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 2.5 महिने या ठिकाणी आपली बॅच सुरू होऊन झालेली आहे। त्यामध्ये जेवढे काही 70-80 लेक्चर झालेले आहेत, आता ते तुम्हाला जर तुम्ही ही बॅच जॉईन करणार असाल तर ते लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहावे लागणार आहेत आणि राहिलेले जे काही लेक्चर असणार आहेत ते तुम्ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पाहू शकता। ठीक आहे, तर ही जी आपल्याकडे बॅच आहे, ह्या बॅचची जी फी आहे ही आहे 8,999 रुपये। ठीक आहे, असे विद्यार्थी ज्यांनी आपली 2022 ला ATP ची बॅच घेतली होती त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचा डिस्काउंट आहे, ते विद्यार्थी ह्या बॅचला 6,999 मध्ये परचेस करू शकता। आणि असे विद्यार्थी ज्यांनी आपली सरळ सेवेची बॅच एके अकॅडमीची सरळ सेवेची बॅच परचेस केलेली आहे त्यांना 1,000 चा डिस्काउंट आहे, ते विद्यार्थी ही बॅच 7,999 रुपयात या ठिकाणी परचेस करू शकता। बॅच बद्दल तुम्हाला काहीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता। या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे 9067051404, यावर तुम्ही बिंदासपणे कॉल करू शकता। ठीक आहे, सो ही बॅच कोण कंडक्ट करताय तर अनुप नागपुरे सर, जे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर अधिकारी घडवण्यामध्ये यांचा वाटा आहे, वेल नोन फॅकल्टी आहे अनुप नागपुरे सर। मॅक्झिमम टॉपिक सर कव्हर करतात आणि नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे RTI RTS ते प्रनिल सर या ठिकाणी कव्हर करणार आहेत। ठीक आहे, अशी अप्रतिम बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ह्या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा, नक्की ह्या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे। सिलेक्शन पर्यंत घेऊन जाणारी ही बॅच त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे या ठिकाणी येतोय। कोणते विद्यार्थी ATP 2024 साठी प्रिपेअर करण्यासाठी तयार असणार आहेत, कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ATP 2024 टार्गेट करणं गरजेचं आहे। ठीक आहे, सो सगळ्यात पहिले विद्यार्थी असे की ज्या विद्यार्थ्यांनी ATP 2022 त्या ठिकाणी सिरियसली दिलेली होती किंवा काही प्रमाणात त्या ठिकाणी अभ्यास केलेला होता, अशा विद्यार्थ्यांनी ATP 2024 एनी हाऊ, काय म्हणतोय मी, एनी हाऊ टार्गेट करणं गरजेचं आहे किंवा ऑलरेडी, बरोबर ना, कारण ऑलरेडी तुम्ही एक स्टेप सगळ्यांच्या पुढे आहात, सो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। वॅकन्सीज किती असणार आहेत तर वॅकन्सीज असणार आहे 148 एवढ्या ATP च्या वॅकन्सीज असणार आहे। 148 जागांसाठी ही तुमची जाहिरात येणार आहे। ठीक आहे, पुढील काही दिवसामध्ये ही जाहिरात तुम्हाला आलेली दिसेल। ठीक आहे, सो सगळ्यात पहिले कॅटेगरी म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी ATP 2022 साठी प्रिपरेशन केलं होतं, थोड्याफार मार्काने तुमचं त्या ठिकाणी काय राहिलं आहे, सिलेक्शन राहिलेलं आहे किंवा थोडा मोठं मार्जिन असेल तरी काहीही हरकत नाही, पण ऑलरेडी तुमच्यासाठी तो सिलेबस काय असणार आहे, वेल नोन असणार आहे। सो तुम्ही 100% ATP 2024 टार्गेट केलीच पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात मोठी कॅटेगरी आणि ज्यांना ATP 2024 मध्ये जी एक्झाम होणार आहे त्याची सिलेक्शन मध्ये सगळ्यात जास्त चान्सेस असलेले विद्यार्थी म्हणजे सेकंड कॅटेगरी, ती म्हणजे फ्रेशर्स। आता मी असं का म्हणतो बघा, इकडे फ्रेशर्स का म्हणतो, कारण की फ्रेशर्स ऑलरेडी तुम्ही अभ्यासाच्या टच मध्ये आहात, ऑलरेडी तुम्ही तुमचे एक्झाम देत आहात, बरोबर, ऑलरेडी तुम्ही टच मध्ये आहात। मग अशा विद्यार्थ्यांना ग्रेड 1 ची पोस्ट, गॅझेटेड पोस्ट मिळवण्याची या ठिकाणी उत्तम संधी आहे। तुम्ही जर थोडं पुश केलं स्वतःला, थोडं पुश केलं, आता जो ज्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन लिव्ह मध्ये अभ्यास करता, 10-12 तास अभ्यास करता, ओके, तेवढा अभ्यास करण्याची गरज नाही। रेग्युलर तुम्ही 6-7 तास जरी दिलेत तरी तुम्ही ग्रेड 1 गॅझेटेड पोस्ट या ठिकाणी मिळवू शकता। कोणते विद्यार्थी जे जस्ट आता पास आउट झालेले आहेत,
फ्रेशर्स विद्यार्थी रिसेंटली स्टार्टेड प्रिपरेशन, आत्ताच तुम्ही प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, आत्ताच तुम्ही पासआउट झालेले आहात, ते तुमचे आर्किटेक्टचे विद्यार्थी असू देत किंवा तुमचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असू देत, या सर्वांनी 2024 ATP एक्झाम टार्गेट गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना तर ऑप्शनच नाहीये, पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहे यांना ATP सोबत ऑप्शन आहेत अजून, सरळ सेवा आपण त्याला म्हणतो, बरोबर. जसे की BMCची ॲडव्हर्टाइजमेंट काही दिवसामध्ये येणार आहे, नंतर WCD काही लोकांनी फॉर्म भरला असेल, बरोबर. त्यानंतर तुमची TPA असेल, WRD असेल, अशा 2-2.5 हजार जागा अजून शिल्लक आहेत. ओके, पण तिथून तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती कोणती पोस्ट असणार आहे? JEE पोस्ट त्या ठिकाणी असणार आहे. सरळ सेवेमार्फत तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती कशाची पोस्ट असणार आहे? JEE पोस्ट असणार आहे. आणि तुम्हाला ATP मार्फत जी पोस्ट मिळणार आहे ही कोणती पोस्ट असणार आहे? ग्रेड 1 गॅझेटेड पोस्ट त्या ठिकाणी असणार आहे. ओके, मग तुम्ही आत्ताच विचार करायचा आहे की मला सरळ सेवेकडे जायचंय, JEE पोस्ट घ्यायची आहे, की मला ATP कडे जाऊन मला गॅझेटेड पोस्ट घ्यायची आहे, की ग्रेड 1 ची पोस्ट घ्यायची आहे, बरोबर. सो हा ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल, कारण की तिसरा मुद्दा मी या ठिकाणी घेतलेला आहे, ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर केलेले आहेत आणि ज्या JEEच्या पोस्ट या ठिकाणी दिसतात तुम्हाला सर्व, बघा हे विद्यार्थी, आता तुम्ही जर आता मोस्ट ऑफ दी हे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय की तुम्ही हे फोकस करा की आता ऑलरेडी विद्यार्थी काही भूमी अभिलेख मध्ये लागलेले आहेत, ठीक आहे, नंतर TPA मध्ये लागलेले आहेत, WRD मध्ये लागलेले आहेत. यातील सगळ्यात कंटाळलेली कॅटेगरी म्हणजे भूमी अभिलेख. बघा कोणताही गव्हर्नमेंट जॉब हा वाईट नाही, मी त्या मताचा नाही, पण मोस्ट ऑफ दी विद्यार्थी जे भूमी अभिलेख मध्ये लागलेले आहेत, ओके, ते आत्ता सध्या कंटाळलेले आहेत किंवा लांब तुम्हाला मोजणीला जावं लागतं, खेडेगावाच्या ठिकाणी राहावं लागतं. ओके, मग आता ह्या विद्यार्थ्यांना जर ह्या जागेतून बाहेर पडायचं असेल तर ATP 2024 फोकस करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही या ठिकाणाहून निघू शकता. ओके, मग आता बाकीच्या राहिलेल्या एक्झाम मध्ये एवढा प्रॉब्लेम आहे का? तर तेवढा नाही जेवढा इथे प्रॉब्लेम आता सध्या विद्यार्थ्यांना आहे. मोस्टली मुली मला कॉल करतात भरपूर वेळा की सर इथे फार प्रॉब्लेम आहे, तेवढा इथे आहे का? नाही, पण काही ना काही प्रमाणात आहे, कारण की तुमची जी पोस्ट आहे ही JEEची पोस्ट आहे. ओके, आपण तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की आता आपल्या लेवलचं या ठिकाणी काम नाही किंवा आपल्याला वेगळंच काहीतरी काम त्या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. मग तुम्ही आता तिथे जाऊन विचार करणार का? ऑलरेडी हे विद्यार्थी इथे गेलेले आहेत, ऑब्व्हियसली त्यांची सॅलरी सुरू झालेली आहे, त्यांची लाईफ सेट झालेली आहे, त्याबद्दल दुमत नाही. ओके, पण भरपूर विद्यार्थी, काही विद्यार्थी समाधानी आहेत, पण जे विद्यार्थी समाधानी नाहीत, JEEच्या पोस्टवर समाधानी नाहीत, मग त्यांच्यासाठी परत एक अपॉर्च्युनिटी आली, कशाची? ATP 2024. मग आता हे विद्यार्थी परत अभ्यास करतायत. ओके, म्हणजे फ्रेशर्स विद्यार्थी आहेत, मग त्यांनी आता त्यांच्याकडे 2 मार्ग आहेत, एक सरळ सेवा करून तुम्ही इथे जा, मग इथे गेल्यावर परत रिग्रेट करा आणि परत इथे या. समजते? दोन्ही ऑप्शन फ्रेशर विद्यार्थ्यांकडे आहे. ऑब्व्हियसली तुम्ही जर एखादी एक्झाम हातात घेतात तर तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो, पण तिथे गेल्यावर तुम्ही काय होतात? कम्फर्ट झोन मध्ये जातायत, कम्फर्ट झोन मध्ये जाताय, मग तुमची सॅलरी सुरू होते, मग परत तुम्ही अभ्यासाला तयार होत नाहीत. मग आता हे सगळेचे सगळे विद्यार्थी प्रिपेअर करणार की नाही? यातले मोजके आहेत, 1%, 2%च विद्यार्थी आहेत की जे ATP साठी प्रिपेअर करताय. मग 99% विद्यार्थी जे ऑलरेडी आता समाधानी झालेत, ओके, कम्फर्ट झोन मध्ये गेलेत, आता ते ठिकाणी त्यांना आवडलं जरी नाही तर त्यांच्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही, ते आता तिथे काय झालेत? कंटिन्यू त्यांचं वर्क करत आहेत. ठीक आहे, सो फ्रेशर्स विद्यार्थी आत्ताच विचार करू शकतात की मला सरळ सेवा करायचे की मला ATP करायचे. मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही ATP फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा. आता 4 नंबरची कॅटेगरी की अभ्यासापासून तुमचा कॉन्टॅक्ट तुटला, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची प्रचंड इच्छा आहे, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची प्रचंड इच्छा आहे, पण अभ्यासाला मागच्या काही दिवसापासून हात लागलेला नाही. मग आता यांनी काय करायचे? हे देखील विद्यार्थी या ठिकाणी ATP 2024 साठी प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, सो माझ्या मते या ठिकाणी सर्वांना क्लिअर झालं असेल. जे ऑलरेडी 2022 मध्ये प्रिपेअर केलं होतं त्या विद्यार्थ्यांनी 100% ATP प्रिपेअर केले पाहिजे. जे फ्रेशर्स विद्यार्थी आहे, आर्किटेक्टचे पासआउट असू द्या किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे पासआउट असू द्या, या सगळ्यांनी ATPचा विचार एकदा तरी करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. त्यासोबतच जे ऑलरेडी गव्हर्नमेंट एक्झाम्स क्लिअर करून ऑलरेडी जॉबमध्ये रुजू झालेले आहेत, म्हणजे तुमची भूमी अभिलेख असेल, WRD असेल, TPA असेल, PWD असेल, PMC असेल, PCMC असेल, म्हाडा असेल, हे विद्यार्थी देखील ATP साठी ट्राय करू शकतात. आणि असे विद्यार्थी ज्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे पण भरपूर दिवस झाले अभ्यास केलेला नाही, तर ते नव्याने ATP साठी या ठिकाणी प्रिपेअर करू शकतात. ठीक आहे, चला जाऊयात आता पुढे. हा, व्हाय सिव्हिल इंजिनियर्स और आर्किटेक्ट शुड प्रिपेअर फॉर ATP एक्झाम. काय रिझन असले पाहिजे? बरोबर ना, मी म्हणतो तुम्ही करा करा, अरे पण त्याच्या मागे काहीतरी रिझन असतील. ओके, त्यातलं पहिलं रिझन म्हणजे तुम्ही ATP
चा अभ्यास केल्यानंतर जर तुम्हाला पोस्ट मिळाली तर ती पोस्ट कोणती असणार आहे, ग्रेड 1 गॅझेटेड पोस्ट असणार आहे. सो ऑब्विसली तुम्हाला अट्रॅक्शन असलं पाहिजे की ग्रेड 1 ची पोस्ट तुम्हाला मिळणार आहे, गॅझेटेड पोस्ट तुम्हाला ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर मिळणार आहे. मग त्याच्या फॅसिलिटीज असतील त्या अप्रतिम फॅसिलिटीज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सेकंड नंबर असणार आहे कंपॅरेटिव्हली व्हेरी लेस कॉम्पिटिशन. बघा कॉम्पिटिशन नाही असं नाही, ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे, पण सरळ सेवेसाठी जी कॉम्पिटिशन आहे, बरोबर ना, सरळ सेवेसाठी जेवढे विद्यार्थी प्रिपेअर करतात किंवा एमपीएससी साठी जेवढे विद्यार्थी प्रिपेअर करतात, ऑब्विसली एटीपी पण एमपीएससी कंडक्ट करते, पण जे सिव्हिल इंजिनिअरिंगची जी एमपीएससी आहे त्याची कॉम्पिटिशन असेल, सरळ सेवेची असेल आणि एटीपीची असेल, कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर एटीपी मध्ये कंपॅरेटिव्हली कॉम्पिटिशन ही फार कमी आहे. म्हणजे तुम्ही कमी कॉम्पिटिशन मध्ये या ठिकाणी निवड मिळवू शकता. ठीक आहे. थर्ड पॉइंट आहे व्हेरी लिमिटेड सिलेबस. बघा 19 पॉइंट या ठिकाणी आहे, आपल्याला पाहायचे आहेत पुढे गेल्यावर. 19 पॉइंट या ठिकाणी दिलेले आहेत, पण एकदम छोटे छोटे पॉइंट्स आहेत. एमपीएससी मध्ये जर गेला तर तुम्हाला 19 सिलेबस तुमचे मेनचे, प्रिलिमचे तुमचे काही सिलेबस, ओके, हे सगळं कव्हर करण्यासाठी आम्हाला क्लासेसमध्ये 1000च्या वरती तास लागतात. ओके, तेच जर एटीपीची गोष्ट केली, हे 19 पॉइंट कव्हर करण्यासाठी आम्हाला हार्डली या ठिकाणी 150 ते 200 लेक्चर लागतात. मग तुम्ही समजू शकता की कमी सिलेबस मध्ये तुम्ही या ठिकाणी पोस्ट मिळवू शकता. क्लिअर. हा, त्यानंतर डायरेक्ट मेन्स एक्झाम, कोणत्याही प्रकारची प्रिलिम्स नाही. जसं एमपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग एमपीएससी मध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्स द्या, मेन्स द्या, मग इंटरव्ह्यू द्या. म्हणजे प्रिलिम्स हा एक टप्पा एक्स्ट्रा होता. इथे असं नाहीये. इथे काय आहे, तुमच्याकडे डायरेक्ट मेन्स एक्झाम आहे आणि त्यानंतर तुमचा असणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे. प्रिलिम्स या ठिकाणी तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही. आणि मोस्टली तुमची जी सॅलरी आहे, लोकांना अट्रॅक्शन असतं तर 70,000च्या आसपास. ओके, यामध्ये थोडं प्लस मायनस होऊ शकतं. ठीक आहे, एवढी सॅलरी तुम्हाला असणार आहे. आणि लास्ट पॉईंट म्हणजे जॉब लोकेशन मोस्टली तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेव्हलला असणार आहे. मग बाकीच्या जर तुम्ही बघितल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला तालुका प्लेसला राहावं लागतं. थोडे लोकेशन विद्यार्थ्यांना आवडत नाही, पण इथे असा कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे. एटीपी एकदा तुम्ही झालात की तुमचं मोस्टली धरून चला तुम्ही 99% तुम्ही कुठे राहणार आहात, डिस्ट्रिक्ट लेव्हलला त्या ठिकाणी राहणार आहात. ठीक आहे, एवढे रिझन्स तुम्हाला सफिशियंट आहेत की आपल्याला एटीपीचं प्रिपरेशन का करायचं आहे एकदा समजून घ्या आणि जोमाने ह्या एटीपीच्या अभ्यासाला तुम्हाला लागायचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता आपण किती वॅकन्सी येणार आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितलं 148 वॅकन्सीज या ठिकाणी येणार आहेत. पुढील काही दिवसात तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट आलेली दिसेल. त्यानंतर कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत, तर सिव्हिल इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल, अर्बन प्लॅनिंग असेल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल, अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग असेल. ओके, आता जेव्हा ॲड येईल तेव्हा तुम्ही पास आउट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. असेच विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात. म्हणजे जे लास्ट इयरला असणार आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर जे लास्ट इयरला असणार आहेत किंवा फक्त डिप्लोमा झालेला असणार आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार नाहीत. ओके, चला आता जाऊयात पुढे. आता काय असणार आहे तुमचा एक्झामचा पॅटर्न, तर बघा इकडे तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहेत ते असणार आहेत 100. एक प्रश्न असणार आहे 2 मार्क्ससाठी. असा तुमचा टोटल जर बघितलं 200 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. सिलेबस आपण पुढे गेल्यावर पाहणार आहोत. एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, तर 200 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. वेळ किती असणार आहे, 1 तास. म्हणजे 60 मिनिट्स तुमच्याकडे त्या ठिकाणी असणार आहे. लेवल असणार आहे पदवी. दर्जा जो असणार आहे, कोणत्या लेवलचे क्वेश्चन विचारणार आहे, पदवी लेवलचे त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. आता वेळेवर जर तुम्ही जर बघितलं, बरोबर ना, 60 मिनिट म्हणजे तुमचे किती सेकंद झाले या ठिकाणी, 3600 एवढे सेकंद आपल्याकडे असणार आहे. किती प्रश्न आपल्याकडे आहेत, 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. ओके, म्हणजे एका प्रश्नासाठी तुमच्याकडे किती वेळ असणार आहे, 36 सेकंद एवढा वेळ त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एक प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुमच्याकडे फक्त 36 सेकंद या ठिकाणी असणार आहे. म्हणजे अशा लेवलचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागणार आहे की 36 सेकंदमध्ये तुमचा एक प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. तर होईल का, 100% होईल. ठीक आहे, आपल्याकडे त्या प्रकारे प्रिपेअर करून घेतलं जातं. तशा प्रकारे अंडरस्टँडिंग विद्यार्थ्यांना दिली जाते. त्या लेव्हलचे एमसीक्यू त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतले जातात. ठीक आहे, सो याचा पॅटर्न काय असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक क्वेश्चन असेल, खाली 4 ऑप्शन्स असतील, त्यातील योग्य पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला सर्वचे सर्व कन्सेप्ट, फॅक्च्युअल डेटा सगळ्याचा सगळा हा तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. त्याच्या टेक्निक्स असतील त्या सगळ्या लेक्चरमध्ये सांगितल्या जाते. ठीक आहे, अशा प्रकारे हा तुमचा पॅटर्न असणार आहे. 1/4 त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. ओके, सो तुमचा पेपर असणार आहे, मेन्सचा पेपर असणार आहे 200 मार्क. तो क्लिअर झाल्यानंतर तुमचं मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू असणार आहे 50 गुणांची. या इंटरव्ह्यू मध्ये देखील एक अट आहे, 21 मार्क तुम्हाला मिनिमम मिळालेच पाहिजे.
तुम्हाला इथे लेखीमध्ये 198 मार्क्स आहेत, मिळत नाहीत पण तरी आपण समजूया 198 मार्क आहेत, आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 19च मार्क आहेत, तर तुम्ही सिलेक्ट होणार नाहीत. जरी तुम्ही पहिले आलात रिटर्नमध्ये, पण इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला 50 पैकी 19च मार्क आहेत तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. मुलाखतीमध्ये मिनिमम 21 मार्क्स तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे, आणि ते मिळालेच तरच तुम्ही पुढे त्या ठिकाणी ऍप्लिकेबल असणार आहात, तुमचे मार्क त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. ओके, चला जाऊयात पुढे. आता नेक्स्ट आहे 2022 मध्ये मार्किंग स्कीम तुमची काय होती. ठीक आहे, आता 99% तशीच त्या ठिकाणी मार्किंग स्कीम असणार आहे. ठीक आहे, 19 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी. किती क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले गेले? 4 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेले आहेत. ओके, सेकंड अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन्स. किती प्रश्न विचारले गेले? 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, त्याच्यावर किती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत? 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहे. आरटीआय अँड आरटीएस ऍक्ट याच्यावर किती प्रश्न विचारले? 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. थेरीज ऑफ प्लॅनिंग वर किती प्रश्न आहेत? 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आता रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन वर अनुक्रमे 4 प्रश्न आणि किती प्रश्न? 8 प्रश्न त्या ठिकाणी विचारले आहेत. टाउन प्लॅनिंग स्कीम आणि लोकल एरिया प्लॅन वर अनुक्रमे 8 आणि किती प्रश्न? 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आता UDCR वर किती क्वेश्चन विचारले? तर 13 प्रश्न विचारलेले आहेत. असा मोठा टॉपिक या ठिकाणी आहे. ओके, आता MRTP जर म्हटलं तुम्ही, बरोबर ना, इथून इथपर्यंत जर बघितलं तर तुमचा काय आहे? हा MRTP आहे. ओके, सो MRTP वर देखील मोठं वेटेज त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील. किती प्रश्न विचारले? 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत. ट्रान्सपोर्टेशन आणि एन्व्हायरमेंट किती? 4 आणि 2 प्रश्न या ठिकाणी अनुक्रमे विचारलेले आहेत. त्यानंतर ऍक्ट्स अँड रूल वर किती प्रश्न विचारलेत? 11 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत. म्हणजे हा खालचा पार्ट आता तुमचा व्हॅल्युएशनचा सुरू झालेला आहे. त्यानंतर जर बघितलं लँड ॲक्विजिशन वर किती आहेत? 8 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. व्हॅल्युएशन बघा किती प्रश्न आहेत? 6 प्रश्न त्या ठिकाणी आहेत. व्हॅल्युएशन टेबलवर त्या ठिकाणी 1 प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन वर या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स वर देखील किती? 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. या सगळ्या मार्किंग स्कीमचा विचार करूनच आपण कोर्समध्ये या ठिकाणी सर्व कंटेंट घेत असतो. त्याला तेवढं इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी देत असतो. सो ही मार्किंग स्कीम विद्यार्थ्यांना माहित नसतं, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, नंतर कट ऑफ किती होता? आता कट ऑफ भरपूर विद्यार्थ्यांकडे नाहीये. ठीक आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि आता जेवढा कट ऑफ आलाय म्हणजे 2022 ला, त्यापेक्षा 15-20 मार्क आपल्याला जास्त पडायचे आहेत. आता कट ऑफ किती लागेल हे नंतर सांगितलं जाईल. त्याच्या आसपास याच्याच 5-10 मार्क इकडे तिकडे लागतो, पण आपण टार्गेट ठेवताना हे 250 आउट ऑफ हे जे कट ऑफ आहेत हे कितीच्या मार्कच्या आउट ऑफ आहेत? 250च्या आउट ऑफ हा तुमचा कट ऑफ दिलेला आहे. म्हणजे 200 मार्कचा तुमचा पेपर आणि 50 मार्कचा तुमचा इंटरव्ह्यू, असा 250 कंबाईन करून हा तुमचा कट ऑफ आहे. ओके, तर आपल्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी आपली जी कोणती कॅटेगरी असणार आहे, ओपन असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, फिमेल असेल, स्पोर्ट असेल, तर याच्या आपल्याला 10-15 मार्क आपल्याला यापेक्षा जास्त पाडायचे आहेत. या कट ऑफचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्याकडे कायम ही इमेज असली पाहिजे. ही एक इमेज आणि हे एक इमेज तुमच्या मोबाईलमध्ये कायम असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही अभ्यास करतायत तर याची आणि याची तुम्हाला काय काढून घ्यायची आहे? प्रिंटआउट त्या ठिकाणी काढून घ्यायची आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. आता ऑलरेडी मी हे सगळे पॉईंट डिस्कस केलेले आहे. हे आपले सिलेक्शन्स आहे 2022 मध्ये जी एक्झाम झाली, बरोबर ना, त्यामध्ये हे आपले सिलेक्शन आपल्या बॅचमधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे. ते ऑनलाईन बॅचमधले असतील किंवा काही इंटरव्ह्यू बॅचमधले विद्यार्थी या ठिकाणी आहेत. ठीक आहे, चला आता या बॅचबद्दल ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. जर बॅच परचेस करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही मला काय करू शकता? कॉल त्या ठिकाणी करू शकता. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल कशाच या ॲड संदर्भात असेल, त्याच्या सिलेबसबद्दल असेल, त्याच्या कट ऑफबद्दल असेल, तुमचे डॉक्युमेंट संदर्भात असेल, तर माझा हा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, चला भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.